4-5 दिवसापासून आजारी असल्यामुळे घरामध्ये पडूनच होते बर का. आणि आज जरा बरं वाटत होतं, त्यामुळे व्यवस्थित आवरून तयार झाले होते. आजारी असल्यामुळे घरामध्ये पसारा भरपूर झाला होता बर का, त्यामुळे पहिली एक खोली आवरून घेतली. त्यानंतर स्वयंपाकाचा टाइम झालेला होता, मग पहिली डाळ शिजत घातली. मुलं आणखी झोपलेलेच होते बर का, मग त्यांना उठल्यावर पहिली भूक लागते, त्यामुळे काही ना काही बनवून ठेवावंच लागतं. इकडं मुलं पण उठली होती बर का, मग पहिलं बेड वगैरे व्यवस्थित लावून घेतला. घर दिवसभरामध्ये किती पण वेळा आवरा बर का, पण पुन्हा 1-1.5 तासामध्ये आहे तसंच होतं. इकडं रॅकची सगळे भांडे आईस्त व्यस्त झाली होती, मग म्हटलं सगळे व्यवस्थित लावून ठेवावी. तोपर्यंत इकडं क्रिश्माला जेवणाआधीच्या गोळ्या काढून देत होता. मग पटपट गोळ्या घेतल्या आणि इकडं तोपर्यंत डाळ पण शिजली होती बर का. मग म्हटलं मुलांसाठी थोड्याशा चवळीच्या शेंगा करावं. तोपर्यंत क्रिशला त्यांना सगळ्या झाडांना पाणी द्यायला लावलं होतं. त्यानंतर इकडं जेवण वगैरे केली आणि क्रिशनी पकडला होता नाकतोडा. त्याला म्हटलं हळूच बाबा, नाही तर चावल. त्यानंतर डॉक्टर कडे पण जायचं होतं बर का, मग पटपट आवरलं आणि निघाले डॉक्टर कडे जाण्यासाठी. आता जायलाच आम्हाला अंधार पडला होता बर का. तेथे पोचल्यावर पहिले डॉक्टर कडे गोळ्या औषधं घेतली आणि आता टाइम पण भरपूर झालेला होता, त्यामुळे निघालो लगेच घराकडे. रोडनी जाताना आठवलं की अरे आपला बाजार पण घ्यायचा राहिलाय म्हणून मग गेले होते एका मॉल मध्ये. आता बाजार काय आपल्या डोसक्यात राहत नाही बर का, मग मोबाईल मध्येच लिस्ट करून आणली होती. पटपट बाजार वगैरे केला आणि मुलांसाठी पण थोडासा खाऊ घेतला आणि निघालो बाबा घराच्या दिशेने. घरी आल्यावर पहिली गोळ्या औषधं घेतली आणि लगेचच जेवण केली. तर आजच्यासाठी एवढंच होतं बर का. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.